गुड मॉर्निंग सर्वांचे मनापासून द नायक अकॅडमीवर स्वागत। तुमच्यासाठी आजचं लेक्चर हे अतिशय महत्त्वाचं आहे। येणारी जी आगामी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये 100% 1 मार्क तुमचा काय होणार, सिक्युअर होणार। ह्याच आशयाने आम्ही तुमच्यासाठी हे आजचं काय तर लेक्चर घेऊन आलेलो आहे। लेक्चर खूप महत्त्वाचं आहे आणि हेडिंग आहे लॉर्ड डलहौसी। लॉर्ड डलहौसी हा असा गव्हर्नर आहे की ज्याने भारताच्या इतिहासावर गंभीर परिणाम टाकले। पुढे 1857 ची जी क्रांती झाली यानंच फुटाने फोडले, म्हणून काय झालेली आहे ती क्रांती झाली। त्यानंतर दुसरं जर पाहिलं आपण तर भारताचा जो आर्थिक इतिहास राहिला त्याच्यावरही याने काय केलेलं आहे, खूप गंभीर परिणाम टाकले। आणि याच्या काळामध्ये काय काय झालं त्याचा शॉर्ट मध्ये मी तुम्हाला गोष्वारा सांगतो की आपण ह्या लेक्चर मध्ये कोणकोणत्या गोष्टी काय करणार आहे, कव्हर करणार आहे। तर सर्वात प्रथम आपण पाहणार की याचं खालसा धोरण पाहणार, जे अतिशय महत्त्वाचं आहे, ज्याच्यावर रिगरसली काय आलेले आहे, क्वेश्चन आलेले आहे। त्यानंतर अतिशय महत्त्वाचं 1853 चा चार्टर ऍक्ट पाहणार। त्यानंतर आपण याची रेल्वे सुधार पाहणार, द गोल्डन डे ऑफ इंडियन हिस्ट्री। त्यानंतर यानं केलेली आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे कोणती आहे तर PWD डिपार्टमेंटची यानं काय केली, स्थापना केली। आणखी काय मोठं केलेलं आहे तर याच्या कालखंडामध्ये एक शैक्षणिक आयोग आलेला आहे। शिक्षण आपण त्याला म्हणतो आपण ऊटचा खलिता, ज्याला आधुनिक शिक्षणाची आधारशिला म्हणतात। त्यानंतर यानं काय केलेलं आहे, एक विधवा पुनर्विवाह केला। याच्यामध्ये ईश्वरचंद्र विद्यासागरांचं काय योगदान आहे हे आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे। यानं सैनिकी सुधारमध्ये अतिशय महत्त्वाच्या काही गोष्टी केल्या ज्याचा परिणाम आपल्याला आजही दिसते किंवा आपलं सैन्य काय झालं, मजबूत झालं। म्हणजे याच्या काय असणार, लष्करी सुधारणा असणार, ते अतिशय महत्त्वाचं आहे। त्यानंतर यानं प्रशासनामध्ये अतिशय चांगल्या सुधारणा केल्या, म्हणून आपण याच्या प्रशासनिक सुधारणा पाहू। आणखी जर काही पाहायचं आहे तर प्रशासन झाल्यानंतर यानं काय केलेलं आहे, आर्थिक सुधार केले, ते पाहायचं आहे। आणि हाच तो व्यक्ती आहे ज्याचं पुरातत्व खात्याशी काय आहे, महत्त्वाचं नातं आहे। म्हणजे पुरातत्व खात्याची देखील त्यानं काय केलेली आहे, सुरुवात केलेली आहे। हे अतिशय महत्त्वाचं आहे। ह्या सर्व गोष्टी आपण एका लेक्चरमध्ये काय करू, कंप्लीट करू। तर तुम्ही अतिशय धैर्यानं फक्त काय करा, ऐका आणि ज्या महत्त्वाच्या तुम्हाला गोष्टी वाटतात त्या काय करा, कोडिफाय करा किंवा नोट्स बनवा चांगल्या रीतीनं त्याची। तर या लॉर्ड डलहौसीला काय म्हटलं जाते तर या लॉर्ड डलहौसीला आधुनिक भारताचा शिल्पकार म्हटलं जाते किंवा आपण म्हणणार जनक म्हटलं जाते। हे पण काय आहे, महत्त्वाचं आहे। आता याला जनक का बरं म्हटलं जाते, कारण की याने ह्या सर्व गोष्टी तयार केल्या आणि तसंच यानं काय केलेलं आहे तर भारताचा नकाशा तयार केला, जो हा तुम्ही काय करत आहे, बघत आहे। तर हा नकाशा तयार करणारा व्यक्ती कोण आहे, लॉर्ड डलहौसी आहे, की ज्यांनी काय केलेला आहे, हा नकाशा तयार केला, म्हणून यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात। तसंच शिक्षण म्हणू, रेल्वे म्हणू, PWD डिपार्टमेंट म्हणू आपण, किंवा सामाजिक सुधारणा म्हणू त्याच्या आपण। त्यानंतर आपण आर्थिक सुधारणा पाहू, प्रशासकीय सुधारणा पाहू आणि लष्करी सुधारणा पाहू। ह्या सर्व गोष्टी काय सांगतात तर यानं कुठं ना कुठं आधुनिकतेला काय केली, सुरुवात केली। कुठं ना कुठं आपल्याला इथं नवीन विचारधारा डेव्हलप होताना दिसते। ह्या कंटेक्स्टमध्ये त्याला आधुनिक भारताचा जनक म्हटलं गेलं असेल। चला आपण वेळ न गमवता काय करू, पटपट गोष्टी काय करू, उचलायला काय करू, सुरुवात करू। सर्वात प्रथम याचं आपण निजी जीवन पाहू, कारण की यावर देखील आयोग काय करू शकते, क्वेश्चन विचारू शकते त्याच्या निजी जीवनाशी। तर याचा जन्म जो आहे, याचा जन्म कॅसलमध्ये झाला। कुठे झालेला आहे, कॅसल। हा आयरिश आहे आणि याचे वडील जे आहे रॅमसे, हे आयर्लंडचे गव्हर्नर राहिलेले आहे। तसंच यांच्या वडिलांची एक अतिशय महत्त्वाची लढाई झालेली आहे, वॉटरलूची लढाई, नेपोलियन बोनापार्टच्या विरोधामध्ये। त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान यांच्या वडिलांनी दिलेलं आहे आणि काय झालेलं आहे, त्यांचा गुणगौरव झालेला आहे। आपल्या वडिलांसारखंच कुठेतरी बनण्याची यांची काय असणार, इच्छा असणार। म्हणून यांनी काय केलेलं आहे, हॅरोच्या स्कूलमध्ये, कुठं, हॅरोच्या स्कूलमध्ये यांचं काय झालं, शिक्षण। आणि तिथं शिक्षण झाल्यामुळे काय झालेलं आहे, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे ते काय होते, पदवीधर होते। आणि पदवी झाल्यानंतर काय तर वयाच्या फक्त किती, 25व्या वर्षी, वयाच्या 25व्या वर्षी काय होते, संसदेचे सदस्य होते। कशाचे सदस्य होते, हा, संसदेचे सदस्य। मोठी गोष्ट आहे। आपण काय करू राहिलो। त्यानंतर वयाच्या 36व्या वर्षी, वयाच्या 36व्या वर्षी भारताचे काय राहिलेले आहे तर गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया झालेले आहे। कितव्या वर्षी, वयाच्या 36व्या वर्षी। इथं दोन गोष्टी राहिल्या। एक गोष्ट म्हणजे कोणती राहिली, जेव्हा ते सदस्य होते तर तेव्हा जे
पीठचं व्यापार मंडळ आहे त्या पीठच्या व्यापार मंडळामध्ये काय होते, सामील होते आणि म्हणून त्यांचा संबंध त्या व्यापार मंडळाशी आलेला आहे, महत्त्वाचा संबंध राहिला. आणि ते भारतामध्ये आल्यानंतर काही दिवस त्यांनी सेनापती म्हणून देखील काय केलं, कार्य केलेलं आहे. सेनापती म्हणून देखील काय केलं, त्यांनी कार्य केलं. आता एवढ्या अचिव्हमेंट आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, ह्या एका गोष्टीनं आहे की त्यांनी काय केलेलं आहे, आपलं काहीतरी गोल ठेवलं, ध्येय ठेवलं आणि त्याच्यासाठी काय केली, त्यांनी मेहनत केली. जोपर्यंत माझं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत मी रात्रंदिवस काय करत राहणार, मेहनत करत राहणार, घासत राहणार, सतत सतत काय करत राहणार, प्रयत्न करत राहणार. आणि त्यांचा स्वभाव जो आहे, स्वभाव, हा स्वभाव त्यांचा निरंकुश होता. आता स्वभाव निरंकुश कशाला म्हणणार आपण, की ज्याला कोणीही फुल स्टॉप देत नाही, ज्याला कोणीही काय करू शकत नाही, रोखू शकत नाही, असा त्यांचा काय आहे, स्वभाव आहे. आणि ह्या स्वभावामुळेच त्यांची जे पर्सनॅलिटी आहे हे भ्रष्ट नव्हती, अतिशय काय होती, स्ट्रिक होती. आणि म्हणून त्याच्या अंडरमध्ये जेही लोक कार्य करत होते ते लोक थरथर कापत होते. कुणाला, लॉर्ड डलहौसी. हे त्यांचं निजी आयुष्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहे. याच्यामधून एखादं स्टेटमेंट तुम्हाला आयोग काय करू शकते, विचारू शकते. विचारलं तर तुम्ही काय करू शकता, यामधून त्याला काय करू शकता, टिक करू शकता. मग ते भारतामध्ये आले 1848. त्यांचा कार्यकाळ काय झालेला आहे, सुरू झाला. आणि कार्यकाळ जेव्हा त्यांचा सुरू झाला ते एका गोष्टीपासून प्रेरित होते. ते गोष्ट म्हणजे कोणती, व्यापार, व्यापारवाद. कारण की तिथं व्यापार मंडळामध्ये काय होते, सम्मिलित होते. बरोबर. यामुळे काय झालेलं आहे, त्यांना ब्रिटनचा काय वाढवायचा होता, हा, व्यापार. तसेच त्यांना काय वाढवायची होती, निर्यात. आता पहा, निर्यात तुम्ही पाहिलं असन, आयात आणि निर्यात हे दोन शब्द आहे. जर तुमच्या देशामध्ये वस्तू तुम्ही काय करत असाल, पाठवत असाल बाहेरच्या देशामध्ये, तर त्याला निर्यात म्हणतात. आणि एखाद्या दुसऱ्या देशामधून जर देशामध्ये बोलवत असाल तर त्याला काय म्हणतो आपण, आयात म्हणतो. मग ब्रिटनला कुठं पाठवायच्या होत्या वस्तू, ब्रिटनला भारतामध्ये पाठवायच्या होत्या. का, कारण की भारत संपूर्ण जगासाठी एक खूप मोठी काय आहे, बाजारपेठ आहे, कंझ्युमर आहे. आणि त्यांच्याकडे कंझ्युमर नाही, पण त्यांच्याकडे काय आहे, उद्योग आहे. म्हणून त्या उद्योगामध्ये ज्या वस्तू निर्माण होतात, उत्पादित होतात, त्या विकायचं कुठं, भारतात. त्या वस्तू निर्माण करण्यासाठी कच्चा माल आणायचा कुठून, भारतातून. आणि ह्या दोनही गोष्टी फक्त ना फक्त कुठं होत्या, भारतातच होत्या. म्हणून त्यानं काय केलेलं आहे की जो हा भारत आहे, हा भारत किंवा भारताचं सरकार हे आपल्या एका हाती असलं पाहिजे. एका हाती भारताची काय असली पाहिजे, सत्ता असली पाहिजे. भारतामध्ये आपल्याला कोणीही बॅरर लावता कामा नये, कोणीही आपल्यावर बॅरर लावलं पाहिजे नाही. जर आपण एखादा निर्णय घेतला, कायदा बनवला, तर तो संपूर्ण भारतामध्ये काय झाला पाहिजे, लागू झाला पाहिजे. ह्या विचारानं प्रेरित होऊन त्यानं भारतामध्ये अतिशय एक गंभीर धोरण आखलं. आणि ते धोरण म्हणजे कोणतं आहे, भारतीय संस्थानिकांना खालसा करणे किंवा त्यांचं राज्य हिरावून घेणे, ब्रिटिश साम्राज्याला ते काय करणे, जोडणे. खालसा धोरण अतिशय महत्त्वाचं आहे. आता खालसा करण्याचं जे धोरण आहे, याची संकल्पना याच्या अगोदर विल्यम बेंटिंगनी दिली. कुर्ग नावाचं संस्थान त्यांनी खालसा केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी आणखी म्हैसूर नावाचं संस्थान खालसा केलेलं आहे. कोणी, बेंटिंग. त्यानंतर ऑकलंड नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी पण काय केलेलं आहे, हे धोरण आखलेलं आहे. म्हणून याच्या अगोदर STI मेन्स मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे की लॉर्ड डलहौसीच्या अगोदर किंवा अगोदर कोण प्रेरित होतं ह्या धोरणापासून, तर त्याचं उत्तर काय असणार, ऑकलंड. कारण की विल्यम बेंटिंग ऑप्शन मध्ये नव्हतं. तर मग ते पण आपल्याला काय असलं पाहिजे, माहीत असलं पाहिजे. आता संस्थाने खालसा करण्याचे यांना 3 पर्याय शोधले. भारतामध्ये आला, भारतीय राज्यांचा काय केला, अभ्यास केला. आणि अभ्यास केल्यानंतर त्यानं काय केलेले आहे, ते 3 कारण शोधून काढले की ज्या कारणाचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे, संस्थाने खालसा करायचे. परंतु त्या अगोदर त्यानं सूची बनवल्या होत्या 3. त्या 3 सूचीमध्ये त्यानं वेगवेगळ्या राज्यांना काय केलं, ठेवलं. त्यामधली जे एक सूची आहे पहिलीवाली, किंवा आपण त्याला असूची म्हणू, ह्या राज्यांप्रती जे त्याचं धोरण होतं ते तटस्थतेचं होतं. म्हणजे त्यांच्यावर काहीही काय घेणार नाही, एलिगेशन घेणार नाही, ऑब्जेक्शन घेणार नाही. त्यामध्ये होतं मुघल आणि मराठी. कारण की यांच्यासोबत काय आहे, भावना जुळल्या, कोणाच्या, लोकांच्या यांच्यासोबत. आणि म्हणून लोकांच्या भावना जर दुखवल्या तर लोक काय करतात, उठाव करतात. ते ब्रिटिश राज्याला काय करणार नाही, मान्य करणार नाही.
आणि दुसऱ्या याच्यामध्ये ते राज्य ठेवली की जे मुघलांना किंवा मराठ्यांना काय देत होते, कर देत होते. आता ब्रिटिशांना काय देतात, कर देतात. तर त्या राज्यांना काय करावी लागणार, परवानगी काढावी लागणार. काय काढावी लागणार, परवानगी. कशासाठी, दत्तक पुत्र घेण्यासाठी किंवा ओरस पुत्र घेण्यासाठी किंवा आणखी जर एखादं काम असेल त्याच्यासाठी पण महत्वाचं. कशा संबंधित, संस्थांना संबंधित. आणि तिसऱ्या कॅटेगरीमध्ये ते राज्य होती की जे स्वतः ब्रिटिशांनी काय केली होती, तयार केली होती. जसं का म्हैसूरचं राज्य जिंकून तिथं ओडियार घराण्याच्या राजाला काय बसवलं. त्यानंतर नेपाळ सोबत युद्ध जिंकून सिक्कीमवर चोगियाल घराण्याच्या राजाला बसवलं होतं. तर असे काही राजे स्वतः ब्रिटिशांनी तयार केले. आपल्याला माहिती आहे बंगालमध्ये स्वतःच्या मनानंच बसू राहिले, जफर तू बस, मीर कासिम तू बस. तर असा प्रभाव होता. कर्नाटकमध्ये त्यांचा प्रभाव होता. तर ह्या लिस्टमधले जे राजे असणार त्यांना दत्तक घेता येणार नाही. एक पॉलिसी अशी होती, कोणाची, लॉर्ड डलहौसीची. पहिल्या सूचीमध्ये ते राज्य की जे काय आहे स्वतंत्र आहे, जे कोणाच्या अधीन नव्हते. दुसऱ्या सूचीमध्ये ते राज्य आहे की जे मराठ्यांना, मुघलांना, आता ब्रिटिशांना काय देतात, कर देतात. त्यांना परवानगी काढावी लागेल कोणत्याही गोष्टीसाठी आणि खास करून दत्तक पुत्र घेण्यासाठी. शक्यतोपर्यंत आम्ही परवानगी देऊ, नाकारणार नाही असं त्यांचं मन होतं. पण ज्यांना आम्ही तयार केलं, जे आमच्या भरोशावर आहे, ज्यांची खुर्चीच आम्ही तयार केली, त्यांना नाही म्हणजे नाही, नो मीन्स नो असं त्याचं धोरण होतं. आणि म्हणून यानं काय केलेलं आहे, आता जे राजे ह्या 3 कारणामध्ये येत नाही त्यांच्यासाठी पुढचं दिलेलं आहे, काय करून, युद्ध करून. युद्ध नीतीचा अवलंब करून काय करण्यात आलेलं आहे, त्या राज्यांना जिंकण्यात आलेला आहे. त्यापैकी पहिला क्रमांक लागतो कुणाचा, हा पंजाब. पंजाब का म्हणतात याला, कारण का हा 5 नद्यांचा आब आहे म्हणून याला काय म्हणतात, पंजाब म्हणतात. दुसरा आहे सिक्कीम, तिसरं आहे ब्रह्मदेश किंवा म्यानमार. हे 3 राज्य काय केलेली आहे त्यानं, विजय नीतीचा अवलंब करून जिंकली. हे अतिशय काय आहे, महत्वाचं आहे, ते तुम्ही लक्षात घ्या. जर तुम्हाला प्रश्न विचारला खालीलपैकी राज्ये युद्धनीतीने लॉर्ड डलहौसींनी जिंकली, ब्रह्मदेश, पंजाब, सिक्कीम, लक्षात ठेवा. आता पहा एकेकाचा थोडासा इतिहास मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. पहिले काय आहे, पंजाब आहे ना पंजाब. पहा यासाठी आपण एक आपल्या ॲपवर लेक्चर टाकलेलं आहे, त्यामध्ये मी संपूर्ण पंजाबचा इतिहास सांगितलेला आहे. पण तरी आज थोडंसं आहे तर तुमची काय करून देतो, रिव्हिजन करून देतो. 1849 मध्ये काय केलं, लॉर्ड डलहौसीनं पंजाब खालसा केलं. आता पहा पंजाब हे जे राज्य आहे किंवा आपण म्हणू शीख धर्मियाचं काय आहे हे राज्य आहे, तर शीख धर्माची स्थापना 15व्या शतकामध्ये झाली, गुरु गोविंद सिंगांनी केली. आणि गुरु गोविंद सिंग ते गुरु गोविंद सिंग 10 गुरु राहिलेले आहे. कदाचित माझं चुकलं असेल, माझं असं म्हणायचं आहे की स्थापना कोणी केली, नानकांनी केली. कशाची, शीख धर्माची. तेव्हापासून ते काय झालेले आहे, शीख धर्मीयांचे गुरु झाले. आणि तेही कोणते, पहिले गुरु झाले. मग त्यानंतर सतत चेंज होत गेलेले आहे. गुरु अंगद, गुरु अमरदास, गुरु रामदास, त्यानंतर हरगोविंद, हरकिशन, हर राय, गुरु तेग बहादर. हे गुरु तेग बहादर तेच वाले आहे जे मुघलमध्ये आपण पाहिलं होतं की जो मुघल राजा आहे औरंगजेब, त्यानं काय केलेलं आहे, हत्या केली. कोणाची, गुरु तेग बहादरची. त्यानंतर गुरु गोविंद सिंग की बा आता शांत बसून चालणार नाही, आता आपल्या धर्माचं संरक्षण करावं लागणार. म्हणून गुरु गोविंद सिंगांनी काय केली, खालसा पंथाची काय केली, स्थापना केली. एक खालसा नावाचं दल त्यांनी काय केलेलं आहे, स्थापन केलं. आणि नांदेड इकडे आपले एक युवक महाराष्ट्रामधून जाऊन त्यांना भेटला, ज्याचं नाव लक्ष्मण होतं. तो भट होता. आपल्या घरापासून पूर्ण वैराग्य घेऊन हिमालयामध्ये जाण्याचा त्याचा जो प्रयत्न होता, परंतु गुरु गोविंद सिंगांनी त्याला थांबवलं. शीख धर्माची दीक्षा दिली आणि शीख धर्माची दीक्षा दिल्यानंतर त्याचं नाव बदलून टाकलं आणि त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे वीर बंदा बहादूर. नंतर वीर बंदा बहादूरनं गुरु गोविंद सिंगाच्या नंतर काय केलेलं आहे, शीख धर्मियांचं नेतृत्व केलं आणि पंगे घेतले मुघलांसोबत. परंतु एक आपण असं म्हणू शकतो की लॅटर मुघलामधूनच एक फरुख सियार नावाचा नालायक राजा, त्यानं काय केलेलं आहे, त्या बंदा बहादूरला अतिशय अवहेलना करून काय दिलेला आहे, मृत्यूदंड दिला. त्यानंतर शीख कम्युनिटी आणि मुघलांमध्ये एक गंभीर आपल्याला आपण असं म्हणू शकतो नाराजी पाहायला मिळते आणि वारंवार त्यांचे खडके उठताना दिसतात आपल्याला. त्यानंतर पुढे काय झालं, पुढे झालेलं आहे की शीख लोक जे आहे यांच्यावर वारंवार काय झालेले आहे, आक्रमण झाले. कधी पंजाबला मुघलांनी लुटलं, कधी मुघलांना मराठ्यांनी लुटलं, तर कधी पंजाबला अफगाण्यांनी लुटलं.
सतत लुटला जाणारा प्रदेश म्हणजे कोणता आहे? पंजाब. रिझन आहे काय? सुपीकता. तुम्हाला माहिती आहे मोहम्मद घुरी, मोहम्मद गजनवी या लोकांनी देखील पंजाब वारंवार लुटलं. 17 स्वाऱ्या 16 स्वाऱ्या, कारण की अतिशय श्रीमंत प्रदेश म्हणून ओळखलं जाते पंजाब. आणि म्हणून ह्या लोकांनी हातामध्ये काय घेतल्या? तलवारी घेतल्या. आणि बंदा बहादूर गेल्यानंतर इथं 12 मिसल तयार झाले. किती? 12 मिसल किंवा मिसल. मिसल म्हणजे काय होते? समानता. हे 12 घराणे होते आणि हे समान होते. यांचं स्वतःचं प्रतीक होतं, चिन्ह होतं, स्वतःचा काहीतरी एक वेगळाच काय होता? रंग होता, ज्यामध्ये आपण मानून घेऊ सुकर चाकिया मिसल, अहूवालिया मिसल, भांगी मिसल, सरोज मिसल, हे काय आहे? असे घराणे आहे यांचे. अहूवालिया असे नाव आहे. तर ह्या मिसलमधून जे एक मिसल आहे कोणती? सुकर चाकिया. हे खूप महत्त्वाची आहे, कारण की ह्या मिसलमध्ये एक महान वीर किंवा शेरे पंजाब यांचा काय झाला? जन्म झाला. आणि ते म्हणजे कोण आहे? आपले रणजित सिंग. रणजित सिंगाचं नाव ऐकलं का तुम्ही? ऐकलं ना? फोटो दाखवतो, काय इथं आहे भाऊ. पहा त्याच्या इकडे. काय वाटते तुम्हाला? पहा इथं त्यांचा जो डोळा आहे हा काय आहे? बंद आहे. तसा तिकडचाही बंद आहे त्या फोटोमध्ये. परंतु एका दुर्धर आजाराने काय झालेलं आहे? त्यांच्या डोळ्यावर इफेक्ट झाला आणि ते काय झालेले आहे? आंधळे झालेले आहे. 5 फूट 3 इंच अशी त्यांची काय राहिली? हाईट राहिली. असंही काही जास्त वजनदार व्यक्ती नव्हता. परंतु व्यक्तिमहत्व कसं असलं पाहिजे? तर रणजित सिंगासारखं असलं पाहिजे, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि त्यांचा जन्म कुठे झालेला आहे? कुठे झाला? सुकर चाकिया मिसल इथं 1780 इथं काय झाला? जन्म झाला. आता जन्म झाला आणि मानसिंग यांच्या पोटी झाला, कारण का सुकर चाकियाचे काय होते? सर्वे सर्वा होते. आणि त्यांनी काय करून टाकलं? 1797 मध्ये राज्याच्या धुरा आपल्या हाती घेतल्या. कोणी? रणजित सिंगांनी. आणि आपलं व्यक्तिमहत्व दाखवलं. बारी बारीनं एक एक आपण असं म्हणू प्रांत पंजाबमध्ये जोडत गेले. त्यामधून 1799ला लाहोर. आता हे लाहोर यांनी जिंकलं नाही, हे यांना मिळालं. याची पण छोटीशी कहाणी आहे की जो अहमद शाह अब्दाली आहे त्याचा नातू झमन शाह हा काय झालेला आहे? तर आपल्याला राजा होताना दिसतो अफगाणिस्तानचा. आणि जेव्हा तो भारत लुटण्यासाठी आक्रमण करण्यासाठी आला तेव्हा त्याच्या तोफा कुठेतरी चिनाब नदीमध्ये फसल्या आणि त्या गाळामध्ये फसून राहिल्या. शेवटी काही दिवसांना पाणी उतरलं, तो गाळ निघून गेला. त्यानंतर त्या तोफा रणजित सिंगांनी काढल्या आणि सुखरूप करून त्याला परत केल्या. तर म्हणून ह्या गोष्टीला खुश होऊन झमन शाहनं काय केलेलं आहे? रणजित सिंगांना लाहोर देऊन दिलं. आता लाहोर हे त्या भागासाठी अतिशय समृद्ध शहर होतं. जिसके पास लाहोर तो खूप महत्त्वाचा व्यक्ती आहे. आणि असं करता करताच 1805 मध्ये यांनी पॉवरफुल एक मिसल होती जिचं नाव होतं भांगी. हिला पण काय करून टाकलं? हरून टाकलं, साम्राज्यामध्ये मिळून घेतलं. त्यानंतर 1817, 1818, 1814 एक एक शहर लुटत गेले. हरियाणा जिंकून घेतलं. त्यानंतर गुजरात, त्यानंतर जम्मू अँड काश्मीर हे काय करून घेतलं? आपल्या साम्राज्याचं यांनी काय बनवलं? हिस्सा बनवलं. आणखी जो भाग आहे तिकडचा तो पण गेला, जसं मुलतान वगैरे आहे तो पण आपल्या साम्राज्यामध्ये मिळून घेतला. आणि पंजाबच्या काय बनवण्यात आल्या? सीमा बनवण्यात आल्या. सतलज नदीपासून इकडे वारंवार त्यांनी काय केलेलं आहे? सत्ता विस्तार केला. एक खूप आपण असं म्हणू शकतो योग्य शासक ह्या कालखंडामध्ये काय झाला? निर्माण झाला. मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या अगोदर की आपल्याकडे फक्त एकच गोष्ट पाहिजे, आणि ते गोष्ट म्हणजे कोणती पाहिजे? ध्येय वेळेपणा. माहिती आहे का तुम्हाला? आणि त्याच्यामध्ये आपण कसं असलो पाहिजे? यांच्यासारखं की ध्येयासाठी काय करणे? सतत प्रयत्न करणे, संघर्ष करणे, अशा काही गोष्टी होत्या यांच्याकडे. आणि म्हणून काही आगळा वेगळा व्यक्तिमहत्व रणजित सिंग आपल्याला दिसतो. रणजित सिंगानं प्रशासन व्यवस्थित केलं आणि आशियामधली दुसरी सुपिरियर आर्मी फौजे खास हे त्यांनी तयार केली. आणि तेही युरोपियांच्या धर्तीवर तयार केली. असे जगामधले अतिशय हुशार आणि डिप्लोमॅट व्यक्ती ज्यांनी काय केलेलं आहे? त्याच्या साम्राज्यांना काय केलेलं आहे? अतिशय मजबूत बनवलेलं आहे. ते टोटल जवळपास आपण म्हणू 39 व्यक्ती होते. इटलीवरून, रशियावरून, फ्रान्सवरून असे हुशार व्यक्ती डिप्लोमॅट त्यांनी आपल्या राज्यामध्ये बोलवले. योग्य व्यक्तींना त्यांनी काय दिलं? स्थान दिलं. आणि त्यानंतर काय दिलेलं आहे? त्यांना
त्यांच्या हातामध्ये योग्य खातं पण दिलेलं आहे. त्यांची जे घोडदळ होतं किंवा त्यांचं जे पायदळ होतं याच्यावर त्यांनी काय केलेलं आहे, तर युरोपियनना महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. त्यांनी ते डेव्हलप केलेली आहे. त्यानंतर लाहोरसारख्या ठिकाणी, अमृतसरसारख्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, आधुनिक शस्त्रागाराची काय केली, सुरुवात केली किंवा फॅक्टरी स्थापन करून टाकली. आणि ब्रिटिशांना वाटलं की हा व्यक्ती आपल्याला खूप अवजड जाऊ शकतो आणि म्हणून ब्रिटिशांनी काय केलेलं आहे, तर रणजित सिंगाच्या विरोधामध्ये युद्ध करण्यापेक्षा मैत्रीचा संबंध ठेवला. ही चूक रणजित सिंग करताना दिसतात आपल्याला की रणजित सिंगांनी पण ब्रिटिशांना काय समजलं, मित्र. पण ब्रिटिशांचं असं होतं काही काळ काय करायचं, शांतपूर्व काळाचे, आणि जेव्हा आपण मजबूत होतो आणि समोरचा व्यक्ती कमजोर होते तेव्हा काय करायचं, त्याचं साम्राज्य जिंकून घ्यायचं. आणि म्हणून त्यांच्यासोबत एक मैत्री करार केला. कोणी, ब्रिटिशांनी. कोणासोबत, रणजित सिंग सोबत. हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे विचारलं जाणार तुम्हाला कुठं, एक्झाममध्ये. हे आठवण ठेवायचं. 1809 लॉर्ड हार्डिंग अमृतसरचा. कोणता, विसरसान का, विसरायचं नाही. हे काय आहे, महत्त्वाचं आहे. त्यानंतर सतत राज्य वाढत राहिलं आणि ह्या 10 मध्ये डिसाईड झालं की भाऊ तू मित्र गारव्यासारखा आहे, माया मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. तर म्हणून तू कधीच सतलज नदीच्या दक्षिणेत यायचं नाही. ते आम्ही बघू. ते कोणाचं आहे, आमचं साम्राज्य. वर तुले जिथपर्यंत जायचं आहे तर तू जाय. आणि एवढा गेला भाऊ पार अफगाणिस्तानपर्यंत. अफगाणिस्तानवर आपला काय मिळवला, वचक मिळवला. आणि म्हणून जेव्हा अफगाणिस्तानमध्ये सत्ता संघर्ष सुरू होता तेव्हा ते 2 लोक कोणावर निर्भर होते, रणजित सिंगावर. त्यामध्ये शाह आलम हा कोणाला मदत मागायला आला, दोस्त मोहम्मदच्या विरोधामध्ये रणजित सिंगाला मदत मागायला आला. आणि येताना कोहिनूर हिरा जो आहे तो घेऊन आला आणि रणजित सिंगाला काय दिलेली आहे, भेट दिली. पण रणजित सिंगाला ते योग्य वाटलं नाही की दुसऱ्याच्या भांडणामध्ये काय करणे, हस्तक्षेप करणे. म्हणून त्यांनी अफगाणाच्या युद्धामध्ये काय केलं नाही, कोणत्याही प्रकारची हस्तक्षेप केली नाही. म्हणून नाराज होऊन भाऊ परत चालला गेला. शेवटी ब्रिटिशांच्या आश्रयी गेला. पण जाऊ द्या, रणजित सिंगांनी म्हटलं गिफ्ट असते हे वापिस दिल्या जात नाही. गिफ्ट वापिस देतो का आपण, नाही. उधारीचे पैसे काय दिले जातात परत, पण गिफ्ट नाही दिले जात. म्हणून कोणापासूनही काय घेतलं पाहिजे, गिफ्ट घेतलं पाहिजे, आशीर्वाद त्याला आपण म्हणू. तर असो प्रभुत्व वाढलं आणि रणजित सिंगांनी विचार केला की आपण सिंध पण काय करून घेऊ, पंजाबला जुळून घेऊ. पण सिंध कोणाचं मित्र होतं, ब्रिटिशांचं. आणि जिंकणार सिंध रणजित सिंग हे ब्रिटिशालाही माहीत होतं. कारण की ब्रिटिशांचं ब्रिटिशांचं व्यक्तिमत्व जे आहे हे रणजित सिंगाला कधी कळालंच नाही. परंतु रणजित सिंगाचं व्यक्तिमत्व हे ब्रिटिशांना कळालं. म्हणून रणजित सिंगाला फसवलं ब्रिटिशांनी. आणि त्रैमंत्रिक जो करार असते, म्हणजे 3 जणांचा सोबत झालेला जो करार असते त्याला त्रैमैत्री करार म्हणतो आपण. तर याच्यामध्ये सिंध, ब्रिटिश आणि पंजाब हा करार झाला. आणि हा करार झाल्यानंतर त्याला सांगण्यात आलं की तू सिंधवर काय करणार नाही, आक्रमण करणार नाही किंवा युद्ध करणार नाही. आणि जेव्हा सिंध कमजोर होते तेव्हा स्वतः ब्रिटिशच सिंध काय करून घेणार, जिंकून घेणार. उदाहरणार्थ 1843 मध्ये सिंध देखील ब्रिटिशांनी काय करून टाकला, आपला साम्राज्याचा भाग बनवून टाकला. ते वाटच पाहत होते पंजाबला कधी बनवायचं. परंतु जोपर्यंत रणजित सिंग आहे तोपर्यंत काही होऊ शकत नाही. रणजित सिंगच्या बाबतीत आणखी काही सांगू शकतो आपण, जसं की यांनी कधी स्वतःला राजा म्हणून घेतलं नाही, कधी सिंहासनावर बसले नाही, नेहमी खालसाचा सेवक म्हणून काय केलेला आहे, राज्य केलेलं आहे. सर्व धर्माबद्दल सहिष्णुता ठेवली. त्यानंतर जे मुफ्ती वगैरे असतात किंवा आपण असं म्हणणार सुफी संत असतात त्यांचा नेहमी त्यांनी काय केला, आदर केला. किंवा त्यांचं ह्या सर्व लोकांप्रती, गुरुजनांप्रती काय होतं, त्यांचा आदराचा भाव होता. तर म्हणून व्यक्ती कसाही असो परंतु त्याचे जे गुण आहे ते काय आहे, अतिशय महत्त्वाचे आहे. आणि संपूर्ण इतिहासामध्ये यांच्या शक्तीचं आणि युक्तीचं काय दिलं जाते, उदाहरण दिलं जाते. तर ते तुम्हाला माहीत आहे. आणि शेवटी तो दिवस आला 1839 मध्ये त्यांचा काय झाला, मृत्यू. पंजाब कधी कमजोर पडते, तर पंजाब कमजोर पडला रणजित सिंगाच्या मृत्यूने. रणजित सिंगाची एक चूक आहे की तो ब्रिटिशांना ओळखू शकला नाही. परंतु असो, आता ब्रिटिशांचे काय झालेले आहे, तर स्वप्न बळकट होण्यासाठी काय झाली, सुरुवात झाली. आणि काही लोक राजकारणामध्ये फसले. पंजाबही गृह युद्धाच्या कंडिशनमध्ये फसला. कारण की जेव्हाही केंद्र डगमगतो तर रिजनल पॉवर काय करत राहतात, भांडण करत राहतात. तर यामध्ये काही लोकांचे नावं लक्षात ठेवा. एक लाल सिंग आहे, त्यानंतर तेजा सिंग आहे, जवाहर सिंग आहे आणि रणजित सिंगाची पत्नी जिचं नाव आहे जिंदन कौर. हे काय असणार, राजकारणात असणार आता. आणि म्हणून काय केलेलं आहे यांनी, सर्वात प्रथम मोठा मुलगा जो असते खरक सिंग, याला काय बनवण्यात आलं,
राजा, परंतु हा कसा होता, अयोग्य होता, म्हणून याला कट करणे महत्वाचं आहे. मग हे सर्व एकत्र आले, यांनी काय केलेलं आहे, नवनिहालला काय बनवलं, राजा बनवलं, काही कामाचं नाही. आणि त्याच कालखंडामध्ये जवाहर सिंगला काय करण्यात आलेलं आहे, हत्या करण्यात आली. हा चान्स वाटला कोणाला, ब्रिटिशांना, की बा आता आपण काय करू शकतो, पंजाबमध्ये हस्तक्षेप करू शकतो. आणि वर्ष आलेलं आहे 1845. खूप महत्वाचं आहे, यालाच म्हटलं जाते पहिलं पंजाब आंग्ल युद्ध. मग पहिलं पंजाब आंग्ल युद्ध झालं, तर यामध्ये हे लोकलही महत्वाचे आहे. ह्यामध्ये हा लालसिंग महत्वाचा आहे, हा तेजासिंग महत्वाचा आहे. कारण की लालसिंग फितूर, जिंदलनी सांगितलं ब्रिटिशांना काय करायचं, अरे वहिनी आमचे लय मित्राचे संबंध होते, तुम्ही आमच्यासाठी काय आहे, वहिनी आहे बा, आम्ही तुमचं संरक्षण नाही करणार तर कोणाचं संरक्षण करू. परंतु ह्या लोकांना ते आवडलं नाही, म्हणून यांनी काय केलेलं आहे, ब्रिटिशांसोबत युद्ध केलं. परंतु यांची काय झाली, हार झाली, खालसा फौजेची हार झाली, त्यांची नाचक्की झाली. आणि मग नंतर ते खालसा सैनिक वाटच पाहणार की कधी ब्रिटिश सैनिकांसोबत आपल्याला भिडायला भेटत, चान्स पाहत होते. परंतु सध्याची कंडिशन हे झालेली आहे, मग ह्या जिंदनसोबत करार करून टाकला कोणी, ब्रिटिशांनी. ब्रिटिशांनी म्हटलं की बा तुमच्या इथं आमचा हेनरी लॉरेन्स काय असणार, रेसिडेंट असणार. त्यानंतर 1.5 कोटी तुम्हाला द्यावे लागणार, एका तुम्हाला नाही धक्का देऊ, किस्तामध्ये द्या. त्यानंतर जे तुमची फौज आहे, फौजेचं पण काय करण्यात आलं, खच्चीकरण. कारण का आतापर्यंत मले थोडी भेट होते, ते कोणाला भेट होते, फौजे खासला. म्हणून काय केलं त्यांनी, आता तुम्ही फक्त 20,000 पायदळ आणि 12,000 घोडदळ ठेवू शकता. हा काय करण्यात आला, करार. आणि यालाच काय म्हटलं जाते, ट्रीटी ऑफ लाहोर. काय म्हटलं जाते, 1845 ची. अरे काय म्हटलं जाते, आता तुमच्या जबान नाही आहे का, आहे ना, जोरानं म्हणा, काय म्हटलं जाते. हा, हे महत्वाचं आहे, कारण की इथे स्टार आहे, हे आठवण ठेवावं लागतं. शॉर्ट नोट्स काढता येते ना तुम्हाला, ते असते इथून तर इथं, मनातला ज्या गोष्टी आहे त्या आपापच काय राहतात, आठवून राहतात. तर पहा इथपर्यंत आलो आपण, थोडं फास्टमध्ये जाऊ, नाही तर होणार नाही. मग नंतर काय झालेलं आहे, तर नंतर जो तेजासिंग आहे, लालसिंग आहे, हे पळाले, परंतु भीती नाही गेली. म्हणून काय केलेलं आहे, आणखी एक भैरववालचा तह. भैरववालचा तह देखील महत्वाचा आहे, कारण की ह्या तहाने इनडायरेक्टली तैनाती फौज स्वीकारली. कोणी, रणजित सिंगाने. हा तेच, पण राजा कोण आहे, रणजित सिंग आहे. फक्त त्याला काय करावं लागणार, त्या सैनिकांचा खर्च किती द्यावा लागणार, तर 22 लक्ष वार्षिक किती द्यावा लागणार, 22 लक्ष खर्च द्यावा लागणार. एक प्रकारची ही काय होती, तैनाती फौजच होती. आणि हेनरी लॉरेन्स काय आहे, रेसिडेंट आहे. आणि रेसिडेंटचं तेच काम आहे की राज्यामध्ये काय करणे, हस्तक्षेप करणे. जिंदलला वाटलं करे कुठेतरी आपण काय झालो, फसलो. म्हणून जिंदन आता काही करू शकत नाही, कोणाला सांगू पण शकत नाही की बा मी अशी अशी चुकी केली. परंतु ही चुकी कोणाची होती, जिंदनची होती. पंजाबचं अतिशय दुर्भाग्य, कारण की योग्य नेतृत्व पंजाबकडे नाही आणि योग्य नेतृत्व रणजित सिंगांनी बनू पण दिलं नव्हतं. असो, आता दुसऱ्या महायुद्धावर या, सॉरी दुसऱ्या पंजाब आंग्ल युद्धावर या, जे घडलेलं कधी आहे 1848-49. आणि याच्यामध्ये महत्वाचं कंटेंट कोण आहे, तर आहे मुलतानचा शासक. मुलतानचा कोण आहे, शासक आहे, त्याचं नाव आहे मूलराज. त्याचं नाव काय आहे, मूलराज. तसं मुलतान का सुलतान कोण आहे, मुलतान का सुलतान कोण आहे भाई, मुलतान का सुलतान, अरे राहुल आहे, सहवाग आहे ना, 300 काही रन मारले होते ना भाऊ ना, हा जे भी काही मारले असेल. पण सध्या मुलतानचा कोण आहे, मूलराज आहे. कोण आहे, मूलराज. याला काय बनवण्यात आलेलं आहे, ते मुलतान भाग देऊन दिला. आणि त्याला दिल्यानंतर ब्रिटिश त्याच्याही पाशी पोहोचले की तू बी काय दे, 19 लक्ष दे भाऊ, वार्षिक खंडणी. हा म्हणे मी कुठून देऊ. तर याच्या विरोधामध्ये काय केलेलं आहे, ब्रिटिशांनी एक व्यक्ती पाठवला जो अतिशय पराक्रमी होता. त्याचं नाव आहे शेरसिंग. हा शेरसिंग जो होता, जर हा मूल राजाच्या विरोधामध्ये लढला असता तर आपण याला चुवासिंग म्हटलं असतं. पण हा खरंच आपल्या नावासारखा निघाला, शेरसिंग. तर शेर सारखा निघाला. हा आला याच्यावर अटॅक कराले, परंतु यानं ब्रिटिशांच्याच फौजेवर काय केला, अटॅक केला. आणि वेगवेगळ्या 4 युद्धामध्ये, रामगढ, त्यानंतर आपण म्हणू शकतो चिंद्रनवाला, ह्या ठिकाणी लढाया केल्या. आणि ब्रिटिशांना काय केलेलं आहे, यांनी पराभूत केलं. परंतु युद्ध काय राहिले, अनिर्णायक राहिले.
युद्ध काय राहिले, अनिर्णायक राहिले आणि शेवटी मग एक लढाई झाली गुजरातची. गुजरात एपिसोडमध्ये काय झालेलं आहे तर हरले. लालसिंग फितूर झाला, तेजासिंग येऊ शकला नाही आणि ह्या दोघांचा काय झाला, मृत्यू झाला. आणि शेवटी मग ब्रिटिशांनी सांगितलं, भाऊ तिथं स्वतः आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता पंजाब हा कोणाचा हिस्सा असेल, ब्रिटिश साम्राज्याचा काय असेल, हिस्सा असेल. दिलीप सिंग आता तू बच्चा आहे, तुझे वय आहे काय करण्याचं, शिकण्याचं. त्याला वार्षिक 5 लाख काय दिली, पेन्शन दिली आणि त्याला डायरेक्ट कुठं पाठवलं, ब्रिटनला पाठवलं. त्याच्या आईलाही त्याच्यासोबत तिथं पाठवलं. त्याच्या आईचा तिथं मृत्यू झाला आणि त्यानंतर त्यानं कोहिनूर हिरा तिकडे राणीला काय करून दिला, गिफ्ट करून दिला. अशा रीतीनं जे पंजाब आहे हे काय झालेलं आहे तर ब्रिटिश साम्राज्याला जोडलं. असं शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं. आठवण ठेवण्यासाठी काय आहे, बेस्ट आहे. जर तुम्हाला काही गोष्टी नाही समजल्या असेल तर यालाच काय करायचं, परत रिवाईज करायचं किंवा मागं घेऊन तुम्ही काय करू शकता, बघू शकता. त्यानंतर पहा ही आपली बॅच आहे. ही बॅच आपली 3 जानेवारीला आपण काय केलेली आहे, सुरू केलेली आहे. अशाच रीतीने जर तुम्हाला इतिहास शिकायचा असेल तर तुम्ही ह्या बॅचला काय करू शकता, ॲडमिशन घेऊ शकता. द नायक या अकॅडमीचं ॲप तुम्हाला काय करावं लागेल, डाउनलोड करावं लागेल आणि त्या अकॅडमीच्या ॲपवर ही बॅच तिथं काय आहे तर उपस्थित आहे तुमची सेवा करण्यासाठी. वेळ नाही गमवू आपण, कारण की ह्या गोष्टीसाठी आपल्याकडे वेळ नाही आहे. बाकीच्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहे, शिकायच्या आहे. त्यानंतर पहा अतिशय महत्त्वाचं भारताचं अंग म्हणून काय आहे, सिक्कीम आहे. आणि सिक्कीमचं महत्त्व काय असलं पाहिजे हे फक्त परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यालाच नाही तर भारतातल्या नागरिकाला देखील काय असलं पाहिजे, माहीत असलं पाहिजे. तर पहा सिक्कीम म्हणजे कुठं आहे, हा जो भाग आहे हा तुम्हाला इथं दिसून राहिला. मी पिवळ्या पेनानं काय करतो, याला ड्रॉ करतो. तर हे काय आहे, सिक्कीम आहे. सिक्कीम स्वर्गासारखं आहे, नो डाऊट. कारण की पहा इथं हे तुम्हाला एक दाखवतो. इथं पहा एवढाच फक्त भाग आहे ज्याच्यानं संपूर्ण जे 7 सिस्टर झोन आहे हे जोडलेलं आहे. याला काय म्हटलं जाते, याला चिकन लेग म्हटलं जाते. काय म्हटलं जाते, हां चिकन लेग पीस माहिती आहे तुम्हाला. तर चिकन लेग आहे. सिलिगुडी कॉरिडॉर माहिती आहे तुम्हाला. सिलिगुडी कॉरिडॉर अतिशय जबरदस्त प्रकारची तिथं आर्मी किंवा सशस्त्र बल हे काय करतात, त्या संपूर्ण भागाचं संरक्षण करतात. पहा याची जर तुम्ही लंबाई पाहसाल तर जमिनीचा तुकडा किती लंब आहे तर फक्त किती आहे, 22 किलोमीटर. आणि याची चौड़ाई जर पाहिली तर किती आहे, 60 किमी. आणि याच गोष्टीसाठी चीन वारंवार ह्या इथून काय करतो, प्रयत्न करतो. तर बा कशा रीतीनं मी चिकनचं लेग दाबू, गळा दाबू आणि याच्यामुळं काय होणार, भारताचा डायरेक्ट संबंध तुटते. आणि विचार करा ह्या लोकांचं काय होणार. हे जे पहा तुम्ही, हे मणिपूर, अरुणाचल प्रदेश, त्यानंतर आसाम. तसंही चीन वारंवार दावा करते की बा हे अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम हे कोणाचं आहे म्हणे, भांडणं चालू आहे ना मोठ्या प्रमाणामध्ये. तर हे याच्यासाठी आहे. ह्या भागांवर वारंवार काय करते, दावा करते की हा भाग तिब्बतचा आहे. आणि आपला एक करार झाला 2002 मध्ये कोणासोबत, चीन सोबत. चीननं मान्य केलं की सिक्कीम तुम्हारा है आणि आपण पण मान्य केलं की तिब्बत तुमचा आहे. असो याच्यावर खूप सारे काय होत्या विवाद होते आपले, दलाई लामा वगैरे, पंचशील करार तुम्हाला माहितीच आहे. पण सध्या आपल्याला कशाचं महत्त्व जाणून घ्यायचं आहे, सिक्कीम. आणि सिक्कीमनं कशा रीतीनं 1850 मध्ये हा सिक्कीम भारतामध्ये सामील केला किंवा ब्रिटिश साम्राज्यामध्ये सामील केला हे पाहायचे आपल्याला. सिक्कीमबद्दल जर अधिक माहिती पाहिली तर पहा 1642 सिक्कीमची स्थापना आहे. म्हणजे इथं काय केलेलं आहे, चोगियाल घराण्याची स्थापना करण्यात आली आणि ते एक बौद्ध भिक्षूनं केलेली आहे. तर चोगियाल घराण्याची स्थापना झाल्यावर सिक्कीम काही दिवस नेपाळचा भाग राहिला, काही दिवस चीनचाही भाग राहिलेला आहे. तर तिथं काय झालेलं आहे, किंग वंशाची काय होती, सत्ता होती. परंतु त्यानंतर काय झालेलं आहे, नंतरच्या कालखंडामध्ये सिक्कीम नेपाळमध्ये जेव्हा असताना तर एक अतिशय महत्त्वाचा व्यक्ती आहे भारतामध्ये आलेला. तर तो मी तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे शिकवलेला आहे, ज्याचं नाव आहे द हेस्टिंग. वारेनवाला नाही, हा फक्त काय आहे, हेस्टिंग आहे. ह्या हेस्टिंगनं काय केलेलं आहे, आंग्ल नेपाळ युद्ध केलेलं आहे. आणि यांच्याच मध्ये काय झालेलं आहे, ट्रीटी ऑफ सागोली झाली. कधी झालेली आहे ट्रीटी ऑफ सागोली, 1816. 14 ते 16 काय राहिलं, युद्ध राहिलं. त्या युद्धाचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की राजा कोण होता, राजा सांगितलं ना कोण आहे, पृथ्वीराज विक्रमसिंग. त्याचा सेनापती अमरसिंग थापा. युद्ध कसं झालं, कशा रीतीनं ब्रिटिश 4 फ्रंटवर लढले, गिलिस्पी कसा मारला गेला, कशा रीतीनं शौर्य गाजवलेलं आहे कोणी, नेपाळी लोकांनी किंवा गोरख्यांनी. आणि परंतु काय करावं लागलं, गोरख्यांनी माघार घेतली. कोणत्या तहाने, सागोलीच्या तहाने.
मग सागोलीच्या तहाने माघार घेतली, परंतु इथं काय झालेलं आहे, नेपाळ सोबत त्या तहामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं की तुम्ही सिक्कीमला काय करा, स्वतंत्र करा. आणि तिथं काय केलेलं आहे, त्याच चोगियाल घराण्याची स्थापना कोणी केलेली आहे, ब्रिटिशांनी केली. परंतु आता लॉर्ड डलहौजी म्हणते की बा हे सिक्कीम हमारा आहे. सिक्कीम कोणाला पाहिजे, लॉर्ड डलहौजीला पाहिजे. कशासाठी पाहिजे त्याला, कारण की त्याला काय करायचं आहे, त्याला जो दक्षिण पूर्व आशिया आहे हा आपल्या ताब्यामध्ये ठेवायचा आहे. म्हणून यानंतर तो कोणावर आक्रमण करणार किंवा युद्ध लादणार, ब्रह्मदेशावर. कारण का तिकडे जर तुम्ही गेले तर तिकडे काही देश स्ट्रॉंग होऊन राहिले. जर्मनी स्ट्रॉंग होत आहे, त्यानंतर तिकडे अमेरिका स्ट्रॉंग होत आहे. त्यांनी जर आपल्यावर युद्ध केलं तर ते काय करू शकतात, ह्या मार्गाने येऊ शकतात, आपली वसाहत हुसकावून लावू शकतात. म्हणून इच्छा भागावर आपलं अधिपत्य असणे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून इथं काय केलेलं आहे, फक्त यांना असं किरकोळ कारण देऊन दिलं की तुम्ही काय करत आहे, त्या सिक्कीममध्ये आमच्या व्यापारी किंवा आमचे जे रेसिडेंट आहे त्यांचा अपमान करत आहे, हे कारण देऊन एका छोट्याशा चकमकीमध्ये लॉर्ड डलहौजीने काय केलेलं आहे, सिक्कीम साम्राज्य हे आपल्या राज्याला काय केलं, जोडून घेतलेलं आहे. अशा रीतीनं सिक्कीम पण भारताचा काय झालेला आहे, भाग झालं. यानंतर जे दुसरं आहे ते आहे ब्रह्मदेश. अतिशय महत्त्वाचं आहे. ब्रह्मदेश बद्दलही आपण काय घेऊ, जाणून घेऊ. परत इथं ब्रह्मदेशाची जी राजधानी आहे ना ते काय आहे, नायपाय ताव आहे. बस एवढंच सांगण्यासाठी मी तुम्हाला हा नकाशा इथं आणला. परंतु आपल्याला ज्या नकाशाची गरज आहे तो नकाशा इकडे आहे, हा वाला. हा ब्रह्मदेश आहे आणि याच्यामध्ये जे काही ठिकाणं दिलेली आहे ते ठिकाणं महत्त्वाची आहे. ह्या ठिकाणामध्ये तुम्हाला ब्रह्मदेशाचं महत्त्व कळणार. आपल्या इतिहासामध्ये हे वारंवार नावं काय होणार, रिपीट होणार. आता जो ब्रह्मदेश आहे, हा ब्रह्मदेश जो आहे हा 18व्या शताब्दीच्या उत्तरार्धामध्ये काय झालेला आहे, तयार होणारा काय आहे, देश आहे. ह्या देशामध्ये ज्या लोकांनी राज्य केलं त्यांना म्हटलं जाते ब्रह्मी लोक. तर ब्रह्मी लोक जी आहे हे चीन आणि तिब्बत ह्या दोन्ही ठिकाणचे एकत्रित लोक येऊन म्हणजे कोण आहे, ब्रह्मी. हे महत्त्वाचं आहे. आणि मग यांनी काय केलेलं आहे, ह्या भागामध्ये आश्रय घेतला आणि आश्रय घेत असताना त्यांनी हा भाग काय घेतला, वाढून घेतला. एक एक भाग त्यांनी काय केलेला आहे, आपल्या राज्याला जोडायला काय केली, सुरुवात केली. आणि ज्याचं जो नाव आहे त्याचं नाव काय आहे, अलमपुरा. हा अलमपुरा कोण आहे, राजा आहे. कुठचा, अल्मोपुरा नाव आहे त्याचं, सॉरी अल्मोपुरा काय आहे त्याचं नाव आहे. या पहिला सरदार आहे आणि यानंच काय केलेलं आहे, ब्रह्मदेशाचं काय केलेलं आहे तर साम्राज्य विस्तार केला. आता साम्राज्य विस्तार करत असताना बाजूलाच कोण आहे, ब्रिटिश आहे. बाजूला कोण आहे, ब्रिटिश. तर यानं साम्राज्य विस्तार जो केलेला आहे, इथं पहा हे इरावती रिव्हर आहे हे क्षेत्रावर. त्यानंतर इथं अराकान आहे. इथं तुम्हाला आपण म्हणू शकतो की तेनासी राम दिसते. ह्या भागावर त्यानं काय केलेलं आहे, साम्राज्य विस्तार केला, जिंकून घेतला भाग आणि ब्रह्मी राज्याची काय केली, स्थापना केली. तर ब्रिटिशांचं आकर्षण वाढलं. आता ब्रिटिशांना हा भाग का बरं पाहिजे, एक तर यांच्याकडे काय आहे, समुद्र किनारा आहे. इथून बाकीच्या बेटांसोबत किंवा राज्यांसोबत काय करू शकतो, व्यापार करू शकतो. आणि त्यानंतर इकडून जर ह्या भागामध्ये जायचं असेल चायना वगैरे तर ह्या भागामधून आपण जाऊ शकतो आरामशीर, तिकडे व्यापार करू शकतो. त्यानंतर अमेरिका पॉवरफुल बनत आहे. जर अमेरिका अटॅक करत आहे तर तो ह्या भागानंच काय येणार, आपल्यावर येणार चालत करत. तर म्हणून काही करून ब्रिटिशांना यांच्यासोबत एक चांगले संबंध काय करायचे होते, प्रस्थापित करायचे होते. म्हणून ब्रिटिशांनी वारंवार काय केलेला आहे, प्रयत्न केला. पहिला प्रयत्न सिम्स, कॅप्टन स्निप्स नाव आहे त्याच्या नेतृत्वामध्ये झाला. दुसरा प्रयत्न कॅप्टन कोक आहे त्याच्या नेतृत्वामध्ये झाला. तिसरा प्रयत्न कॅप्टन कॅनिंग आहे त्यांच्या, म्हणजे त्यांनी बहुतेक 11 वेळा काय प्रतिमंडळे पाठवली, परंतु ह्या तिघांच्या नेतृत्वामध्ये पाठवली. सिम्स, कोक आणि कॅनिंग हे काय राहिलेले आहे, त्या प्रतिमंडळाचे नेते राहिले किंवा नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. परंतु ब्रह्मी लोकांनी वारंवार त्यांना काय म्हटलं, नाही म्हटलं. नो मीन्स नो म्हटलं त्यांना. नाही, तुम्हाला आम्ही परवानगी देऊ नाही, तुमच्यासोबत व्यापार करण्याची आमची अजिबात काय नाही आहे, इच्छा नाही, असं ब्रह्मी लोकांनी सांगितलं. ह्या गोष्टीचा राग कोणाला येणार, ब्रिटिशांना. म्हणून मग ब्रिटिश काय करणार, युद्ध करणार. सरळ गोष्ट आहे. आणि युद्ध करण्यासाठी काहीतरी कारण लागते. तसं करता येते का, हो, नाही करता येत. मग कारण काय असणार, तर कारण वेगवेगळे आहे. कारण पहिले तर काय आहे, सीमा विवाद आहे. पहिला विवाद कोणता आहे, हा सीमा विवाद.
याचं उत्तर काय सांगू शकतो सीमा विवादमध्ये, कारण की जो इथं आराकान दिसते, ह्या आराकानला लागून काही भाग आहे भारतामध्ये, त्या भागावर प्रश्न निर्माण झाला, यांनी आसामवर प्रभुत्व तयार केलं. त्यानंतर मणिपूर, आता हा तर भारताचा भाग आहे, याला कोण जिंकून राहिलेले आहे? ब्रह्मी लोक. ब्रिटिशांच्या शेपटीवर काय ठेवला? पाय ठेवला. राग येणार त्यांना. त्यानंतर दुसरा आहे आश्रित लोकांचा प्रश्न. आश्रयित लोकांचा काय आहे? प्रश्न आहे. कारण की जेव्हा ब्रह्मी लोक हा भाग बळकावत होते, त्यांच्यावर अत्याचार करत होते, ते लोक मोठ्या प्रमाणामध्ये ह्या भागामध्ये काय होत होते? पलायित होत होते, पलायन करत होते. तर ब्रिटिशांनी पहिले जे 5,000 लोक पलायन झालं, पहिल्या 5,000 लोकांचं त्या लोकांना, ब्रह्मी लोकांना देऊन दिलं. ह्या गोष्टीनं ब्रह्मी लोक खुश झाले की बा किती पॉवरफुल आहो आपण. जेव्हा दुसऱ्यांदा पलायन करतील तेव्हा ब्रिटिश म्हणणार आता भेटत नाही बाबू, करा तुम्हाला जे करायचं आहे ते. तिसरा आहे एक शहापुरी बेट आहे. कोणतं बेट आहे? शहापुरी. हे नाव महत्वाचं आहे. शहापुरी बेट ब्रिटिशांनी काबीज केलं, बाकी देश नाही देत. तर ठीक आहे, शहापुरीपासून सुरुवात करतो. ब्रह्मी लोक आले काहीतरी सैनिक घेऊन, ब्रिटिशांना लगेच तिथून हुसकावून लावलं. ब्रह्मी लोक आणखी खुश झाले, किती कमजोर आहे हे लोक, किती लवकर हारतात. परत ब्रिटिशांनी काबीज करून टाकलं. परत ब्रह्मी लोक आले, परत त्यांनी ब्रिटिशांना काय लावलं? हुसकावून लावलं. आणि म्हणून ब्रह्मी लोकांमध्येही एक विचारधारा निर्माण झाली. आणि एक व्यक्ती आहे, म्हणजे व्यक्ती म्हणण्यापेक्षा इतिहासकार आहे, त्यांनी सांगितलं की ब्रह्मदेशामधला भिकारी पासून तर राजा हा युद्ध करण्यासाठी काय होता? तत्पर होता. कोणासोबत? ब्रिटिशांसोबत. म्हणून ब्रह्मी लोक उत्सुक आहे. कोणासोबत? ब्रिटिशांसोबत. पण ब्रिटिश नाही उत्सुक तेवढे, कारण का जे कंडिशन आहे हे लय डेंजर आहे. पहा, इरावती नदी दिसते, आराकान दिसते, इथं तेनासी राम दिसते, हा हेक्टिक प्रदेश आहे. ब्रिटिशांना अशा भागामध्ये आक्रमण नाही करता येणार, युद्ध नाही करता येणार. पण ब्रह्मी लोक ह्या भागामध्ये राहिले, टोळ्यामध्ये राहिले, ते बरोबर घेरून काय करू शकते? घेराबंदी करून अटॅक करू शकते. कुणावर? ब्रिटिशांवर. तर म्हणून त्यांना उत्सुकता नाही आहे. पण शेवटी लॉर्ड एमहर्स आला. लॉर्ड एमहर्सनं काय केलेलं आहे? आपला एक व्यक्ती आहे, त्याचं नाव गॉडविन आहे. ह्या गॉडविनला पाठवून दिलं. काय करण्यासाठी? ब्रह्मदेशावर युद्ध करण्यासाठी. आणि युद्ध झालं शेवटी कधी? 1824 पासून स्टार्ट झाली आणि 26ला काय झालेलं आहे? संपलं. त्यालाच आपण काय म्हणतो? पहिलं ब्रह्मी आंग्ल युद्ध म्हणतो. आणि इथंच एक खूप महत्वाचा तह झाला, ज्याला मी 2 स्टार केलेले आहे. त्याला म्हणतात एंदाबूचा तह. एंडाबूचा काय म्हणतात? त्याला तह म्हणतात, जो कधी झालेला आहे? 1826ला झाला. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्या तहामध्ये काही बोलणी झाल्या, काही भाग देण्यात आला ब्रिटिशांना. त्यापैकी जे रंगून आहे, हे रंगून कोणाला मिळालेलं आहे? ब्रिटिशांना मिळालं. म्हणजे इथं आता काय राहणार? ब्रिटिश रेसिडेंटला राहणार. आणि इथं एक आणखी महत्वाचं नाव आहे कॅम्पबेल. या युद्धामध्ये तो पण सामील होता. आणि म्हणून रेसिडेंट कोणाला बनवण्यात आलं? तर बनी, मेजर बनी त्याचं नाव आहे. हा तिथचा काय आहे? रेसिडेंट आहे. मग रेसिडेंट झाला म्हणजे काय करणार? ब्रिटिश रायतं फैलवणार, कारण का रेसिडेंटचं कामच आहे ते रायतं फैलवायचं, काहीतरी करायचं, युद्ध करायचं, तो भाग आपला करून घ्यायचा. त्यानंतर दोघांमध्ये मैत्रीपूर्ण काय राहणार? संबंध राहणार. व्यापारिक काय राहणार? संबंध राहणार. यांना काय मिळणार? तर जे व्यापारामध्ये जो कर लावला जाते त्या करामध्ये काय मिळणार? काहीतरी सूट मिळणार. आणि काहीतरी सूट मिळणार असा हा काय होता? एंडाबूचा तह होता. परंतु जो लॉर्ड डलहौजी आहे, त्या लॉर्ड डलहौजीनं सांगितलं का हा तहास मोडला कोणी? ब्रह्मदेशाने. म्हणून ब्रह्मदेशावर दुसरं आंग्ल युद्ध थोपण्यात आलं, जे कधी झालेलं आहे? ते झालेलं आहे 1852. 1852 मध्ये दुसरं काय झालं? ब्रिटिश आंग्ल युद्ध झालेलं आहे आणि ते लॉर्ड डलहौजीच्या काळात झालेलं आहे. तर याचे पण काय कारण असणार? शॉर्ट मध्ये सांगतो, ते पण तुम्ही काय ठेवा? आठवून ठेवा. इथं एक गोष्ट आहे, मी तुम्हाला या अगोदर पण 2 लोकांचं नाव सांगितलं होतं. एक कोण आहे? शेफर्ड आहे आणि दुसरा लेविस आहे. एंदाबूच्या तहाने काय झालं होतं? की व्यापारिक भागीदारी वाढली. तर म्हणून ह्या लोकांनी काय केलं? व्यापारामध्ये चुंगी तर देतच नव्हते, परंतु ब्रह्मी लोकांवर अत्याचार करत होते. या दोघांनी 2 लोकांना काय करून टाकलं? ठार करून टाकलं. आणि ब्रह्मदेशाचा जो राजा आहे, ज्याचं नाव थारवादी आहे, ह्या थारवादीनं या लोकांना किरकोळ शिक्षा सुनावली, किरकोळ. परंतु ह्या लोकांना आपला अपमान वाटला हा, आणि यांनी काय केलेलं आहे? चुगल्या लावल्या कुणाकडे? लॉर्ड डलहौजीकडे, की बा आमच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय केलेलं आहे? ह्या ब्रह्मी राजानं काय केलेलं आहे? आम्हाला शिक्षा ठोठावली आणि खूप मोठा दंड म्हणून आमच्यावर काय केलेला आहे? पैशाच्या स्वरूपामध्ये तो थोपवला. आणि इकडे जो लॉर्ड डलहौजी आहे, आपल्याला माहित आहे हा साम्राज्यवादी आहे आणि याला साम्राज्य पसरवायचंच आहे. तर याला हे एक काय वाटली? सुवर्ण संधी वाटली.
परंतु सुवर्ण संधी तर सोनं करता आलं पाहिजे. एवढा हेक्टिक प्रदेशवर आक्रमण करणं सोपी आहे का हो? कारण की ह्या प्रदेशमध्ये जेव्हा जाणार वर्षा होणार, अतिशय घनदाट जंगलचा काय आहे हा प्रदेश आहे, तर याच्यासाठी काही ना काही काय असली पाहिजे, प्री प्लॅन असला पाहिजे. आणखी काही तत्कालिक कारण आहे, जसं पहिल्या युद्धामध्ये शहापुरी बेट हे काय होतं, तत्कालिक कारण होतं. तसंच एक नाव आहे गोविंदचंद. हा जो गोविंदचंद आहे हा मी या अगोदर जेव्हा तुम्हाला हे शिकवला विल्यम बेंटिंग आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर देखील अवेलेबल आहे, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, तर जो कछार आहे ना, हा कछारचा राजा आहे. कछारचा काय आहे, तो राजा आहे. तर यानं काय केलेलं आहे, हा जो कछार प्रांत आहे हा ब्रिटिशांना देऊन टाकला, किंवा आपण असं म्हणू शकतो त्यानं तिथं ब्रिटिशांचं राज्य मानून घेतलं आणि त्याच्यामध्ये त्यांना वार्षिक 10,000 रुपये पण देण्याचं ठरलं. काय ठरलं? वार्षिक किती देणार? 10,000 देणार. आणि 10,000 तर देणारच, पण माझ्या प्रांतामध्ये तुम्ही काही करू शकता, सेना पाठवू शकता. आणि कछार प्रांत खूप महत्वाचा आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की बा कछार कुठे आहे, आसामला लागून आहे. तर म्हणून पहा, जसं आसाममध्ये आले तसंच आसाम ते आहे शहर तर जिथून आपली एक नदी वाहते, ज्याला आपण काय म्हणतो, ब्रह्मपुत्रा म्हणतो. आणि म्हणून ब्रह्मपुत्रा नदीचा सहारा घेऊन ब्रह्मी लोक आरामशीर कुठे येऊ शकतात, बंगालमध्ये येऊ शकतात आणि आपल्यावर काय करू शकतात, आक्रमण करू शकतात. परंतु ते आक्रमण करण्याची भीती आता संपली. म्हणजे आता कछार जो प्रांत आहे हा कछार प्रांत इनडायरेक्टली कोणाच्या हातामध्ये आला, ब्रिटिशांच्या. तर म्हणून असे मी सांगितलं तुम्हाला, कोणीही हरते त्याच्यामध्ये खूप मोठं कारण असते, घरभेदीपणा. ब्रिटिशांनी वारंवार तो व्यक्ती शोधला की जो काय करणार, घर भेदणार. घर का भेदी लंका ढाय हे आहे ना कोड तयार झालेला. तर ब्रिटिशांनी वारंवार, आता कोण सापडलं त्यांना, गोविंदचंद. म्हणून त्यांनी सांगितलं की बा आता जे मणिपूर वगैरे आहे ते मणिपूर वरून तुम्हाला काय करावं लागणार, ताबा सोडावा लागणार. आणि या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की ब्रह्मी लोकांची संस्कृती आहे की एक राजा जेव्हा मरतो तर त्याचे जे तह असतात, त्याचे जे करार असतात ते दुसऱ्या राजावर काय असतात, बंधनकारक नसतात. चली तो शाम तक नाही तो घंटे भर के लिए भी नहीं. म्हणून थारवादीनं काय केलं, चल मानत नाही, जे बी काही केलं तुम्ही ते पहिल्या राजासोबत केलं, माझ्यासोबत तुमचं काही घेणं देणं नाही. म्हणून त्याही गोष्टीचा काय आलेला आहे, राग आला. आणि शेवटी याला समजलं भाऊला की ब्रिटिशांची फौज मजाक नाही आहे. आशियामधली पहिली किंवा नंबर 1 ची काय आहे, आर्मी आहे. लगेच यानं म्हटलं की चुकी झाली माई. या दोघांचं जे दंड ठोपला होता तो काय करून टाकला, कॅन्सल करतं काय. आता एखादा जण माफी मागून राहिला त्याला मारसान का तुम्ही रपारप, चांगलं वाटत नाही ते. म्हणून यानं काय केलेलं आहे, एक व्यक्ती पाठवला बोलणी करण्यासाठी की भाई याच्यानंतर कसं राहिले पाहिजे आपले रिलेशन. भांडणं झाल्यानंतर कोणी ना कोणी काय करते, पुढं पाऊल घेते की बा आता असं नको करू, ठीक आहे झालं तर झालं. म्हणून यानं एक अतिशय महत्वाचा व्यक्ती पाठवला ज्याला म्हणतो आपण, त्याचं नाव आहे कमोडो लेम्बर्ट. काय नाव आहे त्याचं, हा लेम्बर्ट असं काही नाव आहे त्याचं. तर हा पक्का लंबटच निघाला. हा जो सोबत आला यानं अतिशय जे जहाज आहे जे आपण युद्धावर नेत असतो, तर असे यानं किती 3 जहाज मोठेच्या मोठे सोबत घेतले आणि हा बोलणी करण्यासाठी निघाला. आता हे गोष्ट हसण्यासारखी आहे की तुम्ही 3 जहाज घेऊन चालले. 3 जहाज कधी नेत असते, जर एखाद्या 25-30 हजाराच्या फौजेचं तुम्हाला काय करायचं असेल, आक्रमण करायचं असेल, त्याच्यासोबत युद्ध करण्याची तुमची मनशा असेल, तर एवढा तोफ फाटा सोबत नेला जाते. म्हणून आपल्या इच्छेचे ईश्वरी प्रसाद आहे लेखक त्यांनी सांगितलेलं आहे की ही बाब अतिशय हास्यास्पद आहे का ब्रह्मी लोकांसोबत काय करून राहिले, कारस्थान करून राहिले. हा गेल्यानंतर यानं सांगितलं की हे वाईट घडलं, म्हणून ह्या ठिकाणचा जो कोणी गव्हर्नर आहे त्याला काय करा, तुम्ही पदच्युत करा. आणि ह्या गोष्टीची खंडणी म्हणून आम्हाला काय पाहिजे, 12,000 पाऊंड पाहिजे. किती पाहिजे, हा पाऊंड द्या. हे म्हणे मायबाप एवढे, ते म्हणे मला माहित नाही, तुम्हाला काय करावं लागल, द्यास लागल. तरी ठीक आहे मान्य झाले. पण यांची जे मनशा आहे ते मनशा काय आहे, काहीही करून ब्रह्मदेश जिंकण्याची आहे. म्हणून कारणच शोधत होते. आणि म्हणून यानं काय केलेलं आहे, जो नवीन गव्हर्नर आला किंवा बदलला तो बा मला भेटण्यासाठी आला नाही हे कारण दाखवून त्यानं काय केलेलं आहे की अतिशय ब्रह्मदेशाची आपण असं म्हणू शकतो महत्वाची युद्ध नौका जे आहे रॉयल एलोशिप. नाव काय आहे तिचं, हा रॉयल एलोशिप. हे चोरून नेण्याचा काय केला, प्रयत्न केला. आणि हे गोष्ट जेव्हा ब्रह्मी लोकांच्या लक्षात आली त्यांनी म्हटलं अय चोट्या ठेव तिथंच. आणि युद्ध झालं मग, कारण की आक्रमण केलं जाते ना
जर एखादा पळत असन आणि आवाज दिल्यावरही थांबून नाही राहिला, मग आपल्या हातात जीन गोटीन ते आपण त्याला काय करतो, मारतो. तशाच प्रकारे काय झाली, चकमक झाली. आणि चकमक झाल्यानंतर शेवटी काय झालेलं आहे तर 1852 मध्ये दुसरं आंग्ल बर्मे युद्ध झालं. आणि दुसरं आंग्ल बर्मे युद्ध करण्यासाठी परत त्यालाच पाठवण्यात आलं जो पहिल्या महायुद्धामध्ये म्हणजे पहिल्या युद्धामध्ये काय होता, हिरो होता. त्याचं नाव काय आहे, गॉर्डनर. याला पाठवलं आणि आपण असं म्हणू की 5800 सैन्य घेऊन याला काय करण्यात आलं, पाठवण्यात आलं. आणि इकडच्या साईडनं म्हणजे ब्रह्मी लोकांच्या साईडनं एक अतिशय जबरदस्त व्यक्ती होता. कोणाचा, ब्रह्मदेशाचा. तो ब्रह्मी लोकांचं काय करत होता, नेतृत्व करत होता. शेवटी जेव्हा त्याचा काय झाला, मृत्यू झाला, त्यानंतर ब्रह्मी लोकांनी काय घेतली, शरणागती घेतली आणि दक्षिण बर्मा ब्रिटिशांनी काय केलेलं आहे, मिळवलेलं आहे. त्याचं नाव पहा, त्याचं नाव नाही आहे, आठवून येऊन राहिलं. तर दक्षिण बर्मा म्हणजे हा भाग, ठीक आहे ना. ह्या भागावर कोणाचं आहे अधिपत्य सध्या, आता ब्रिटिशांचं. जसं त्यामध्ये आराकान आहे, त्यानंतर हे इरावती आहे, रंगून आहे, पेगू आहे आणि त्यानंतर तेनासीराम आहे. ह्या भागावर कोणाचं प्रभुत्व निर्माण झालेलं आहे, ब्रिटिशांचं. आणि मग नंतर 1885 मध्ये जेव्हा ढफरीन काय होता, भारताचा व्हाईसरॉय होता, तर तेव्हा काय झालेलं आहे, तिसरं ब्रह्मी आंग्ल युद्ध झालं. आणि त्या तिसऱ्या ब्रह्मी आंग्लानं पूर्ण ब्रह्मदेश काय करण्यात आलेला आहे, तर ब्रिटिश साम्राज्याला जोडण्यात आलं. आता जेव्हा मी तुम्हाला ढफरीन शिकवणार तेव्हा सांगणार बाकीचं की जे काही आहे कसं घडलं. तर सध्याच्या कंडिशनमध्ये तुम्ही हे एवढं ब्रह्मदेशाबद्दल माहिती ठेवा, महत्त्वाची आहे. आता पहा, हे संस्थाने खालसा करण्याचे धोरण, त्यामधून आपला एक पार्ट काय झाला, कंप्लीट झाला, ज्याला आपण काय म्हणतो तर युद्ध नीतीचा अवलंब करून हे 3 संस्थानं काय केलेले आहे, त्यांना खालसा केले. त्यापैकी पहिलं पंजाब आहे, दुसरं सिक्कीम आहे आणि तिसरं कोणतं आहे, ब्रह्मदेश, जे आता आपण शिकलो. तर पहा, आता जे दुसरं आहे त्यानं काय केलेलं आहे, ओरस पुत्र. कोणता पुत्र, हा ओरस. ओरस म्हणजे काय होते, हा बरोबर, दत्तक. दत्तक पुत्र विधान काय केलं त्यानं, नामंजूर. हे तिसऱ्या कॅटेगरीमध्ये येणारे काय आहे, राज्य आहे. तर ज्यांना राजा कोणी बनवलं, ब्रिटिशांनी. करारे हातवर, कोणाला राजा बनायचं आहे, मग ज्यांना हातवर केला बसा आणि त्यांच्याच मर्जीनं काय करून टाकलं, चल उठा, झाली तुमची बारी. तर पहा, कोणाकोणाचा दत्तक विधान नामंजूर झालं, ह्या गोष्टीवर रिगरसली क्वेश्चन आले आतापर्यंत आणि ते तुम्ही विसरता कामा नये. तर पहा, एक प्रश्न असा येऊ शकते तुम्हाला की बा हा जो सिद्धांत आहे किंवा दत्तक विधान नामंजूर सर्वात प्रथम भारतामध्ये कोणी केलं. जर असा प्रश्न आला तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे, कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग यानं काय केलेलं आहे, जे आता शिकलो आपण ब्रह्मदेशामध्ये, कच्छर नावाचं राज्य काय केलं, विलीन केलं. त्यानंतर म्हैसूर नावाचं राज्य काय केलं, विलीन केलं त्यांनी. आणि आणखी एक आहे ऑकलंड. आणि हा प्रश्न विचारला होता STI मेन्सले की बा जे दत्तक विधान नामंजूर आहे किंवा संस्थाने विलीन करण्याचा सिद्धांत आहे, हा लॉर्ड डलहौसी अगोदर कोणी लागू केला. तर त्याचं उत्तर काय होतं, ऑकलंड होतं. तर म्हणून ह्या काही गोष्टी तुम्ही काय ठेवा, लक्षात ठेवा. मग लॉर्ड डलहौसीनं कोणते कोणते संस्थानं खालसा केली, तर त्यामध्ये सर्वात प्रथम त्यांनी कोणतं केलं, सातारा, मग आहे जैतपूर, मग त्यानंतर संबलपूर, मग त्यानंतर बघाट आहे, त्यानंतर उदयपूर आहे, त्यानंतर झाशी आहे आणि शेवटचं कोणतं आहे, नागपूर आहे. 7 जत्रा संबलपूरच्या बघून उद्या जाशील ना, असं जर तुम्ही आठवण ठेवलं तर तुम्हाला ते काय राहू शकते, आठवण राहू शकते. त्यानंतर ही तुम्हाला एक्झाम मध्ये जोड्या लावासाठी प्रश्न येऊ शकते. अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही जर पाहिलं 2017, 18, 19 कंटिन्युअसली काय तो क्वेश्चन विचारले राज्यसेवेसारख्या एक्झाम मध्ये, तर पहा अशा जोड्या येऊ शकते तुम्हाला. साताऱ्याचे सर्वेसर्वा कोण होते, तर आप्पासाहेब शहाजी भोसले. त्यानंतर इथं काय आहे, येत सिंग आहे. त्यानंतर संबलपूरचा कोण आहे, राजा नारायण सिंग आहे. बघाडचा कोण आहे, राणा विजय सिंग आहे. त्यानंतर उदयपूरचा कोण आहे, तर कल्याण सिंग आहे. झाशीचा कोण आहे, तर गांधार राव आहे. आणि नागपूरचा कोण आहे, तर रघुजी आहे. तुम्ही म्हणणार सर यांच्यात तर तुम्ही आम्हाला काही सांगितलंच नाही माहिती. तर यांची माहिती मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार, जे आहे 1857चं बंड. तेव्हा यांची माहिती येणार, तेव्हा मी तुम्हाला सांगणार की झाशीचं काय योगदान आहे इतिहासामध्ये. मैं मेरी झाशी नहीं दूंगी, है ना, अपनी लाशों से तारीख आबाद करे, एक ऐसी लड़ाई करे जिसे अंग्रेज याद रखे.
तर ते आपल्याला पुढे पाहायचं आहे, ते आपण पाहू. तर हे त्यांनी काय केलेलं आहे, दत्तक विधाने नामंजूर केली. कशाची? ह्या राज्यांची. त्यानंतर पहा इथे शैक्षणिक सुधारणा आली का, परत मागे जाऊ, कारण की आणखी एक गोष्ट राहिलेली आहे. ती गोष्ट म्हणजे कोणती आहे, की काही राज्य काय करण्यात आली, खालसा करण्यात आली आणखी. तर त्यामध्ये आहे एक अवध. अवध माहिती आहे तुम्हाला? अवध, त्याला आपण काय म्हणतो, अयोध्या म्हणतो. तर पहा अयोध्यामध्ये कोणाचं राज्य आहे, हे एक मुस्लिम राज्य आहे आणि तिथचा सध्याचा सर्वेसर्वा किंवा आपण म्हणणार राजा जो आहे तो आहे नवाब. कोण आहे? नवाब वाजिद. नवाब वाजिद अली शाह असं काय आहे त्याचं नाव आहे. तर नवाब वाजिद अली शाह जो आहे तो ब्रिटिशांचा चांगला मित्र आहे. ब्रिटिश जेही मागणी करतात तो परिपूर्ण करते, ब्रिटिश जेव्हाही मदत मागतात तो देते. पण तरीही लॉर्ड डलहौसीचा जो स्वभाव होता, निरंकुश वाद, हे त्याला अजिबात आवडत नव्हतं आणि हा नवाब लईच डेंजर होता. नवाबाला जवळपास 300 वाईफ्स होत्या. किती? 300 वाईफ. तुमची ताकद आहे का 300 वाईफ्स तुम्ही बाळगू शकता का? म्हणूनच ते इतिहासामध्ये त्याचं काय आहे, नाव आहे. तर पहा ह्या 300 वाईफ जर आले असन तर या लेकरं किती असन? मग याला सांगू शकते का त्या दत्तक वारसा नामंजूर? तो म्हणणार अरे जब तक मस्ती आहे तब तक हस्ती आहे म्हणणं तो. ठीक आहे ना. तर असा व्यक्ती होता वाजिद अली शाह. वाजिद अली शाह कारणच नाही दत्तक वारसा नामंजूर करण्याचं. तू सांग कोणाला करून देईन. तर तरीही पण याला काय करायचं, त्याचं राज्य खालसा करायचं होतंच. म्हणून याला सांगितलं की बाबू तुझे राज्य जे आहे ते तुझे राज्य संपूर्ण काय झालं, खराब झालं. तू कारभार व्यवस्थित करून राहिला नाही, म्हणून याला म्हटलं अकुशल कारभार. अकुशल कारभार कोणाचा आहे? अकुशल कारभार करतो म्हणे तुला जमून नाही राहिलं काय राज्य चालवणं. हे कारण सांगून त्याचं राज्य काय करून टाकलं, खालसा करून टाकलं. कोण? लॉर्ड डलहौसीनं. म्हणून त्याची वाईफ लय राग आला, म्हणे असं कसं जमत नाही. म्हणून बिद्रिस कादिर याला नेतृत्व सोपून तिनं काय केलेलं, 1857च्या बंडामध्ये काय घेतली, उडी घेतली आणि हेनरी लॉरेन्स याची हत्या करत उठावाला काय झाली, सुरुवात झाली. ते आपण पुढे पाहू. परंतु नवाब वाजिद अली शाह लय डेंजर व्यक्ती होता. एका दिवसामध्ये त्यांना 27 बायकांना काय दिलेलं आहे, घटस्फोट दिला, काळी मुळी केली. हे पण त्याचं काय आहे, एक रेकॉर्ड आहे. त्यानंतर आपण म्हणू शकतो तो खूपच रसिक स्वभावाचा होता. त्याला गायन, वादन, संगीत या गोष्टीमध्ये खूपच काय होता, रस होता. आणि तो स्वतः कथ्थक नृत्य अतिशय सुंदर करत होता. आणि त्याची प्रजा एवढी जाम खुश होती त्याच्यावर की जेव्हा त्याला काय करण्यात आलेलं आहे, त्याचं साम्राज्य खालसा करून टाकलं आणि त्याला बंगालमध्ये पाठवून दिलं किंवा कलकत्त्याला पाठवलं, तर तेव्हा आपल्या राजाला बघून प्रजा काय करत होती, रडत होती. एवढी काय होती, दुःखी होती. आणि हा तोच नवाब आहे की जेव्हा लॉर्ड डलहौसी त्याच्या दरबारामध्ये पोहोचला तेव्हा त्याचा संपूर्ण सैनिक पळून गेले, परंतु नवाब उठलाच नाही. लॉर्ड डलहौसी म्हणे तू एवढा वीर आहे की एवढ्या मोठ्या ब्रिटिशांच्या फौजीले तू घाबरून नाही राहिला, एकटाच बसला, तेही तख्तावर. तर तेव्हा नवाबनं उत्तर दिलं होतं की बा मी तर कधीचा पायालो होतो, मी कधीचा पायालो असतो, पण माझ्या पायामध्ये जो चप्पल घालून देत असते तो पळून गेला. आणि जर मी उघड्या पायाचा पायालो किंवा चप्पल घातली मी स्वतःच्याच हातानं, तर हा नवाब या पदाचा काय होणार, अपमान होणार. म्हणून एखादा जर खूपच ऐश करणारा व्यक्ती आपल्याला दिसला तर त्याला आपण म्हणतो की तू काही नवाब वाजिद अली शाह आहे काय, म्हणतो ना. तर असा जो राजा आहे, ज्या राजाला आपली प्रजा काय करते, प्रेम करते, 300 बायका पण त्याच्यावर काय करतात, प्रेम करतात, अशा राजाचं काय केलं ब्रिटिशांनी काय करून टाकलं, त्याचं राज्य खालसा करून टाकलं. म्हणून हे सर्व लोक कुठे सामील होणार मग पुढं 1857च्या उठावामध्ये. असं महत्वाचं आहे ते आठवण ठेवा. ठीक आहे ना. इतिहास असाच आहे, कधी इतिहास बोरिंग वाटते, कधी इतिहासामध्ये शौर्य रस आपल्या अंगामध्ये संचारते, कधी इतिहास आपल्याला रडवते, कधी इतिहास आपल्याला हसवते. म्हणून वेगवेगळे जे आपण असं म्हणू शकतो त्याला ते काय असते, रस असतात ना. आणि मराठीमध्ये आणखी सुंदर काहीतरी म्हणतात, एक सेपरेट टॉपिक आहे त्याच्यावर, अलंकार आहे ना, तर ते आहे त्याच्यामध्ये. असो, आणखी एक आहे हैदराबाद. हैदराबादमध्ये पण कोण आहे, नवाबच आहे. आता हैदराबाद पण काय आहे, ब्रिटिशांचा मित्र आहे. आम्ही काय केलं असं म्हटलं, त्या काही केलं नाही. परंतु ब्रिटनमध्ये किंवा मॅचेस्टरमध्ये जे मिल्स आहे किंवा उद्योग आहे त्यांना
भारतीय कापसाची गरज होती आणि भारतीय कापसाचा जो प्रदेश आहे जिथं मोठ्या प्रमाणामध्ये रेगूर मृदा आढळते तो कोणाच्या पाशी होता, तो हैदराबाद पाशी होता. म्हणून ब्रिटिशांनी सांगितलं की भाऊ तुझ्यावर आमची खूप सारी खंडणी काय आहे बाकी आहे, कधी देतं. तो म्हणे सध्या तर नाही आहे, कल दूंगा. परत त्याले दुसऱ्या दिवशी विचारलं अरे कधी देतं, तो म्हणे कल दूंगा. कल कल हा कल तेरा कभी आएगा ही नाही. म्हणून याला सांगितलं की तू काय कर, वऱ्हाड प्रांत आम्हाला देऊन दे. कोणता प्रांत? वऱ्हाड, जिथं आपण राहतो. हा प्रांत ब्रिटिशांनी काय करून घेतला, ब्रिटिश साम्राज्याला जुळून गेला. म्हणजे हैदराबादवर पण काय आणलेली आहे ब्रिटिशांनी, गदा आणली. आणि त्यानंतरही याचं राहून गेलं. एवढ्यानं तो काय झाला नाही, खुश झाला नाही. आणखी काही राजे आहे की ज्यांच्या पेन्शन आणि पदव्या देखील काय करून घेतल्या यानं, काढून घेतल्या. त्यामध्ये सर्वात प्रथम आहे आपले मराठे. मराठाचा जो पेशवा आहे नानासाहेब, तर नानासाहेबांची जे पेन्शन आहे यानं काय करून टाकली, रद्द करून टाकली. त्यानंतर जो मुघलचा बादशाह आहे त्याला सांगितलं बादशाह हे पदवी कट. पण काही लोकांनी सल्ला दिली की असं नको करू बाबूल, यांच्यासोबत लोकांच्या काय आहे, भावना जुळलेल्या आहे. तर त्यानं काय केलेलं आहे, त्याच्याकडून लाल किल्ला हिसकून घेतला. लाल किल्ला काय घेतला, हिसकावून घेतला. काढलं त्याला भेट, चल होय साधारण माणसासारखा राय, जरा समाजामध्ये ये, समजणार तुले. त्यानंतर आहे आणखी सुरत. ह्या सुरतच्या राजाचा खिताब काय करून टाकला, कॅन्सल, त्याची पदवी काढून घेतली. त्यानंतर खाली आहे कर्नाटक. इच्छा राजाची पण काय करून घेतली, पदवी रद्द, पेन्शन काय करून घेतले, रद्द करून टाकले. ह्यांच्यावर काय आणण्यात आली, गदा आणण्यात आली. असं याचं काय होतं, भारतीय संस्थानाप्रती काय होतं, धोरण होतं. पहा एवढे सारं साम्राज्य करून यानं मग काय केलं, मस्त एक नकाशा तयार केला. आणि म्हणूनच याला काय म्हणतात, आधुनिक भारताचा शिल्पकार म्हणतात. पूर्ण भाऊनं काय केला, नकाशा डेव्हलप करून टाकला. एक स्ट्रक्चर आपल्याकडे त्यानं काय केलं, आपल्याला तयार करून दिलं. अशा प्रकारे आपण पाहिलं की लॉर्ड डलहौसीचं संस्थाने खालसा करण्याचं धोरण किंवा त्याचं व्यपगत्व सिद्धांत किंवा त्यानं ज्या लोकांच्या पदव्या आणि पेन्शन काय केलेले आहे, रद्द केलेले आहे, अशा रीतीनं आपला आजचा पहिला भाग काय होतो, कंप्लीट होतो. यानंतर त्यानं कशा रीतीनं भारतामध्ये शैक्षणिक सुधारणा केल्या, यानंतर त्यानं कशा रीतीनं भारतामध्ये रेल्वे सुधार घडून आणले, या रीतीनं कशा रीतीनं त्यानं भारतामध्ये आपण म्हणू शकतो पायाभूत एक एक सुविधा उभारायला काय केली, सुरुवात केली. त्यानंतर कशा प्रकारे त्यानं भारतामध्ये एक जबरदस्त सैनिकी सुधार घडून आणले, राजधानी परिवर्तित केली मेरठमध्ये, त्याचा फायदा ब्रिटिशांना पुढे झालेला आहे. त्यानं कशा रीतीनं प्रशासनामध्ये सुधार घडून आणले, ह्या सर्व गोष्टीची चर्चा आपण भाग 2 मध्ये करू. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा. भेटू भाग 2 मध्ये. धन्यवाद.